नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर याचं योग्य उत्तर काय असेल? कलम 14 ते 18 मध्ये बघा समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मराठी भाषा सर्वसाधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता, मराठी भाषा सर्वसाधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, मराठी भाषा बघा देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? बघा, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। तर याचं योग्य उत्तर काय असेल? कुसुमाग्रज बघा हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मूलभूत कर्तव्य बघा, याचा कलम कोणता असेल? कलम 51A बघा, मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, काय विचारलाय, भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र हे राजमहेंद्री या ठिकाणी आहे। तर राजमहेंद्री बघा हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, मॅग्नीजचे साठी विद्यार्थी मित्रांनो, बघा खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मॅग्नीजच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे कोणते जिल्हे आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल? नागपूर आणि भंडारा बघा हे जिल्हे मॅग्नीजसाठी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, संगणक विचारले कोणत्या प्रकारचं साधन आहे? संगणक म्हणजे आपलं कम्प्युटर कोणत्या प्रकारचं साधन आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? कम्प्युटर बघा विद्यार्थी, संगणक हे इलेक्ट्रॉनिक या प्रकारचे या ठिकाणी साधन आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने बघा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, क्रिया कोणी केली? बघा वाक्यामध्ये क्रिया कोणी केली बघा, हा सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? बघा, वाक्यामध्ये क्रिया कोणी केली हा बघा सांगणारा शब्द म्हणजे कर्ता असतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सती प्रतिबंधक हा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? तर याचं योग्य उत्तर काय असेल? विल्यम बेंटिंक बघा यांच्या काळामध्ये सती प्रतिबंधक हा कायदा संमत झाला होता। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले होते? भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले होते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? 26 जानेवारी सन 1950 ला भारताला सार्वभौमत्व हे प्राप्त झाले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले? बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना बघा पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले? विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी असेच महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। बघा, या ठिकाणी CDP असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सामाजिक शास्त्र असेल, बघा सर्वांच्या ठिकाणी असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण TETचे बघा या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जिल्हा अधिकारी बघा हे जिल्हा नियोजन मंडळ यांच्या ठिकाणी सचिव असतात। मग अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर पालकमंत्री बघा हे जिल्हा नियोजन मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष असतात। सचिव हे जिल्हाधिकारी असतात। प्रश्न क्रमांक 12 पहा, शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर पुढीलपैकी कोणत्या प्रकारची निशाणी असते? बघा शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणत्या प्रकारची निशाणी असते? बघा त्यावर हॉलमार्क या प्रकारची या ठिकाणी निशाणी असते। प्रश्न क्रमांक 13 पहा, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री, बघा त्यांना काय म्हणतात? लंकेची पार्वती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 पहा, वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये आला होता? बघा कालिकत बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते केरळ राज्यामध्ये आहे। वास्को द गामा विचारले कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत बंदरामध्ये आला होता? त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। सन बघा 1498 मध्ये वास्को द गामा कालिकत या बंदरामध्ये आला होता। प्रश्न क्रमांक 15 पहा, चिपको ही चळवळ विचारली कशा संबंधीची चळवळ आहे? चिपको ही चळवळ कशा संबंधीची चळवळ आहे? बघा वृक्ष संवर्धन, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, बघा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बघा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष कोण असतील? तर पंतप्रधान। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये विचारले कोणत्या प्रकारचा वायू असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये विचारले कोणत्या प्रकारचा वायू असतो? बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन हा वायू असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रपती बघा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात। प्रश्न क्रमांक 19 पहा, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी विचारले खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित होतो? बघा प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रक्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू या ठिकाणी उत्सर्जित होतो? त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी वायू हा उत्सर्जित होत असतो। प्रश्न क्रमांक 20 पहा, ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? त्याचे योग्य उत्तर बघा सुरत आहे। सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी सुरत या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा दाल आणि उलर बघा ही गोड्या पाण्याची सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत। बघा सर्व व्हिडिओला लाईक तर सर्वांनीच करायचं आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केलेलं आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केलेलं आहे? बघा सन 1951 बघा या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन 1916 मध्ये कोणी केलेली आहे? डेक्कन रयत असोसिएशन बघा यांची स्थापना सन 1916 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बघा यांची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, संसदेचं कनिष्ठ सभागृह असे खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचं कनिष्ठ सभागृह, बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा कनिष्ठ सभागृह या ठिकाणी आपल्याला विचारले, लोकसभा बघा या ठिकाणी संसदेच्या ठिकाणी कनिष्ठ सभागृह आहे। राज्यसभा विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर बघा हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? बघा बुद्धिबळ बघा या खेळामध्ये ग्रँड मास्टर बघा या ठिकाणी हा किताब दिला जातो।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताजमहल विचारलाय कोणत्या नदीच्या काठावर आहे? ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ताजमहल बघा हा यमुना नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डायलिसिस. विद्यार्थी मित्रांनो, मूत्रपिंडाच्या विकारावर प्रामुख्याने वापरली जाणारी उपचार पद्धती आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क बघा खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मूलभूत हक्क यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा मूलभूत हक्क बघा कलम 12 ते 35 मध्ये या ठिकाणी मूलभूत हक्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. कलम 12 ते 35. बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? न्यूटनचा बघा गतीचा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम म्हणजे न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले विमानांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? विमानांचा कारखाना मिग विमान निर्मितीचा कारखाना बघा ओझर, जिल्हा नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा विमानांचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारला? कॅथोड हे किरण कोणत्या प्रकारचे कण असतात? कॅथोड किरण कोणत्या प्रकारचे कण असतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कॅथोड बघा हे ऋण प्रभारित या प्रकारचे या ठिकाणी हे कण असतात. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलंय? राज्य पुनर्रचना आयोग बघा यांची स्थापना केव्हा झाली होती? सन 1953 या वर्षी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा फाजल अली हे राज्य पुनर्रचना आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 13 पहा, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रपतींचा महाभियोग बघा कलम 61 मध्ये या ठिकाणी राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. बघा कलम 72 मध्ये काय आहे? तर राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम 72 मध्ये आहे. कलम 61 मध्ये राष्ट्रपतीचा महाभियोग. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलाय? जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिन बघा याचे योग्य उत्तर काय असेल? 3 डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलंय? मूळ रेखाव्रत खालीलपैकी कोणत्या देशातून जातात? मूळ रेखाव्रत कोणत्या देशातून जातात? तर याचे योग्य उत्तर इंग्लंड या देशामधून मूळ रेखाव्रत हे जात असतात. प्रश्न क्रमांक पुढे, अपर्णा पोपट खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? अपर्णा पोपट बघा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. अपर्णा पोपट या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलं? वेंगुर्ला सिंधुदुर्ग बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग. तर याचे योग्य उत्तर काय असेल? वेंगुर्ला या ठिकाणी बघा काजू संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? काळा घोडा हा उत्सव बघा तो मुंबई या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19 बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मायकेल फुगो बघा यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळालेला नाही? अमर्त्य सेन बघा यांना मिळालेला आहे. कैलास सत्यार्थी बघा यांना पण मिळालेला आहे. रवींद्रनाथ टागोर पण आहे. महात्मा गांधीजी बघा यांना नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 21 या ठिकाणी काय विचार? लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे? लोक आयुक्त हे पद बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1972 मध्ये बघा लोक आयुक्त हे पद बघा या ठिकाणी अस्तित्वात आलेलं पद आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी काय विचारलाय? सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा सौदी अरेबियाची राजधानी कोणती? रियाद सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जाया या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? जाया बघा या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जाया बघा जाया म्हणजे पत्नी. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना सहोदर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय? आपण बघा, हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आपण बघा, आपण बघा सर्वनाम या प्रकारच्या या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तिन्ही बाजूनी बघा पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, इंग्लंड या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? इंग्लंड या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा, पाऊंड स्टर्लिंग इंग्लंड या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रस्ता या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? रस्ता या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? रस्ता, रस्ते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी? गोतावळा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? बघा, गोतावळा ही कादंबरी आनंद यादव यांची या ठिकाणी कादंबरी आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय? सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियम बघा, हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे? वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे? बघा, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. आणि पहा, आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा TETचे 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, परिसर अभ्यास असेल, CDP असेल, सामाजिक शास्त्र असेल, बघा सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा सिलेबसनुसार अभ्यासक्रमानुसार आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.